अरे बाळा, केस ओले आहेत. सुरू झालं तुझं काम. आधी टीव्ही तरी बंद कर. ए सोड, ऑफ कर. पप्पा मम्मी टॉर्चर करते. हे नको करू, ते नको करू, हे नको बघू, रोज बडबड करते. ए मम्मी विषयी असं नाही बोलायचं, समजलं? आता यापुढे असं बोलू नको. ऐका, यावेळी लाईट बिल 1000 रुपये जास्त आलं आहे. मीटर मध्ये काही बिघडलं तर नाही ना? जरा सांगा चेक करायला. सेक्रेटरीला बोललो आहे, तो आज सांगेल. आणि हो, बाईक सर्व्हिसला दिली होती ना, रिपेअर झाली की नाही बघून या. ठीक आहे. ऐक अम्मू, जेवणामध्ये इडली दिली आहे, सगळ्या खा. जर शिल्लक ठेवून आणलीस ना तर रात्री याच तुला खायला देईन. लक्षात ठेव मी काय सांगते. हा, अजून काहीच मिळणार नाही रात्री, सांगून ठेवते. मम्मी इडली नकोय, सुकून जाते. मला नाही आवडत. नाही आवडत ना मम्मी. हो हो, तू तर विक्टोरियाची नात आहेस ना, तुला दर प्रत्येक दिवशी नवीन डिश हवी असते. जे बनवलंय तेच खायचंय. अरे हिला सहन करणं किती कठीण झालंय. सांगितलं ना असं बोलायचं नाही. ओके, ओके लवकर युनिफॉर्म घाल, नाही तर मम्मी ओरडेल. ठीक आहे पप्पा. घाल. अरे मी सांगायलाच विसरले, ऑफिसमध्ये मेंटेनन्सचं काम सुरू झालंय. लवकर फ्री होऊन जाईन. 4 वाजता पिकअप करायला या मला. ओके, ओके, वेळेवर पोहोचेन. पप्पांकडे सर्व वस्तू मागून त्यांना त्रास देऊ नकोस. हं? मम्मी ना संध्याकाळी चॉकलेट घेऊन येईल. बाय. बाय. येते हो मी. पप्पा मम्मी दरवेळी ओरडत का असते? ती आपल्या सोबत शांतपणे चांगली नाही राहू शकत का? नाही अमो, तुझी मम्मी जी ऍड मध्ये मम्मी येते तिच्यापेक्षा खूप चांगली आहे. ओ पप्पा, मला काहीच माहित नसतं. या मम्मीशी लग्न करण्यापेक्षा दुसऱ्या मम्मीशी लग्न करायला हवं होतं. असं नाही अमो, पप्पा कामाला जात नाही ना, त्याचंच टेन्शन आहे मम्मीला. पण मम्मी तर कामाला जाते ना, मग असं नाही माझ्या बाळा, आपले खर्च जास्त आहेत ना, तर मम्मीची सॅलरी कमी पडते. पुढच्या महिन्यापासून पप्पा पण कामाला जातील ना, त्यानंतर तुला पाहिजे तशी छोटी गाडी घेऊन पप्पा तुला स्कूलमध्ये सोडून ऑफिसला जातील. ये मजा येईल. चल. पप्पा पप्पा, मी ना पुढच्या सीटवर बसेन हा. मम्मीला मागे बसवा. ओके ठीक आहे अमू, तू पुढच्या सीटवर बस. ठीक आहे ना? ठीक आहे. ओके. हो हो. अरे चल चल. अमू, हो हो चल निघ लवकर. अरे हो रे, चल, 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 थांब ना. चल निघ. अरे हो जाऊया अरे थांब. निघ ना. हो, चल 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 अमू, काढ लवकर. अमू, हा निघालो ना. चल अमू, अमू, अमू डोळे उघड. अमू, 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 अमू डोळे उघड. अमू, कोणी आहे का? कोणी आहे? अमू. डॉक्टर, काय झालं? डॉक्टर, स्कूलमध्ये जात असताना रस्त्यात ऍक्सिडेंट झाला. तुम्ही याला घेऊन जा, आयसीयू रेडी करा. ठीक मी आहे, चीफ डॉक्टर. डॉक्टरांना ओके, कळवतो. डॉक्टर. सर, बाजूला लवकर पोलीस जाऊन स्टेशन नोंदी आहे, तयार तिथे करा. जाऊन केस रजिस्टर करा. तोपर्यंत मी बाकी फॉर्मॅलिटीज बघतो. हा बोला, काय झालं? आपल्या अमूचं ऍक्सिडेंट झालं. काय म्हणताय तुम्ही? कुठल्या तरी बाईकवाल्याने उडवलं. हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय, कावेरी हॉस्पिटलमध्ये. मला बोलले की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR करा. तू लवकर हॉस्पिटलमध्ये ये. हो मी लगेच येते. कधीपासून विचारतोय, बोल ना. अरे बोलत का नाहीये? चल लवकर बोल. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? कधीपासून विचारतोय सर याला, पण हा 2च गोष्टींबद्दल बोलतोय. एक दारू आणि दुसरी बिर्याणी. सर, हा कारण नसताना मला मारतोय. मी एका संस्थेचा सदस्य बोलला? आहे, म्हणून मला मारतोय हा सर. कोणती संस्था आहे तुझी? नवीन संस्था आहे हा सर. कोणत्या तरी संस्थेबद्दल बोलतोय. याला मारू नको, याचं काय ते मी बघतो. ऐकलं ना? हा थांब थांब, ठीक आहे. मी बघतो. काय थांबा. झालं? तू आता कुठे पोहोचलास? स्कॉट कुठे आहे? सर ऑलरेडी स्कॉटला पाठवलाय. ऑन द वे आहे सर. ठीक आहे. सर, इन्स्पेक्टर साहेब आहेत का? आज जाऊन बघा. सर सगळं अरेंज केलंय मी. ओव्हर सर. सर, माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झालं, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. कुठे? मार्केटच्या इकडून शाळेजवळ जात असताना रेल्वे स्टेशनच्या जवळच्या रस्त्यावर. हा, हॉस्पिटलने सांगितलं आहे की FIR करून ये. FIR हॉस्पिटलमध्ये सुद्धा होऊ शकते. नाही सर, मला इथून आणायला सांगितलंय. असं का? पांडे, हा. यांची जरा तक्रार बघा. तुम्ही जा ठीक आहे तिकडे. सर. नाव काय? महेंद्र साहेब. मुलीचं नाव काय? इल्किया. हा, काय बोललात? इल्किया साहेब. इलाकिया. कोणता एरिया आहे? मायलापूर साहेब. ऍक्सिडेंट कसं झालं? दोघे जण बाईकने उडवून पळून गेले सर. कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय? कावेरी हॉस्पिटलमध्ये. दादरमध्ये जे कावेरी हॉस्पिटल आहे तिथे ना? हो साहेब. तुम्ही जा, मी हॉस्पिटलमध्ये येऊन बघतो. ठीक आहे? ओके साहेब.
ऐका ना, मोठ्या डॉक्टरांना तुम्हाला भेटायचंय. काय झालं? माहित नाही, मुलीला अजून आयसीयू मध्येच ठेवलंय. ओ, मला खूप भीती वाटते. डॉक्टर कुठे आहेत? ते त्यांच्या रूम मध्ये आहेत. चल जाऊन भेटूया. हं. गुड मॉर्निंग सर. डॉक्टर, जी ऍक्सिडेंटची केस आहे ना तिचे पेरेंट्स आले आहेत. सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. तुम्ही जाऊ शकता. तुम्ही बाहेर हं. बसा. ओके डॉक्टर. बघा, मुलगी वाचेल. बघा, हेच जर 30-35 वर्षाच्या वयात झालं असतं तर कॉम्प्लिकेशन्स जास्त झाले असते. इनफॅक्ट आधी यासारख्या केसेसमध्ये तपासणी कशी करायची हे आम्हालाही माहीत नसायचं. पण आता बघा, सगळं सोपं झालेलं आहे. या ॲक्सिडेंटमध्ये मुलीला खूप जास्त लागलं आहे. डॉक्टर, कसं पण करून मुलीला वाचवा प्लीज. डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका. ऑपरेशन न करता आम्ही त्या मुलीला एकदम बरं करू आणि तिसऱ्याच दिवशी तुमच्याबरोबर खेळू लागेल ती. थँक्स डॉक्टर. याचे जे एक्सपर्ट आहेत डॉक्टर गुप्ता, ते मुंबईत असतात. तिचे सगळे रिपोर्ट्स मी त्यांना आधीच मेल करून ठेवलेत. त्यांची अपॉइंटमेंट मिळाली तर ते येतील आणि तिला एकदम बरं करतील. आधी पूर्ण डोक्याची सर्जरी करावी लागत होती, पण आता त्याची गरज नाही आहे. फक्त एक इंजेक्शन द्यावं लागतं. ओके डॉक्टर. महत्त्वाचं म्हणजे यात 20-25 लाख खर्च होतील. जर तुम्ही यासाठी तयार असाल तर आम्ही ट्रीटमेंट सुरू करू शकतो. आम्ही तयार आहोत डॉक्टर. मग मी डॉक्टर गुप्तांशी बोलून घेतो. ओके डॉक्टर. यावेळी मुलगी खूप सिरियस आहे. जेवढ्या लवकर तुम्ही पैशाची व्यवस्था कराल तेवढ्या लवकर आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात करू. इमिडिएटली अरेंज करू डॉक्टर. थँक्स डॉक्टर. काय डॉक्टर, तुम्ही एवढ्या साध्या पद्धतीने सांगितलं? किती कॉम्प्लिकेटेड केस आहे. पॅरेंट्सना सांगणं गरजेचं होतं. ते आपल्यावर विश्वास ठेवून येतात. आपलं कर्तव्य आहे आपण त्यांना धीर द्यावा. आपण त्यांच्या विश्वासाला अजिबात तोडू शकत नाही. ठीक आहे. आणि यासाठी डॉक्टर गुप्तांचा एक्सपिरियन्स कामास येईल. ते एक्सपर्ट आहेत. ठीक आहे डॉक्टर. अहो ऐका ना, हे घराचे पेपर्स आहेत. काही पण करून अम्मूला वाचवा प्लीज. अहो ऐका ना, मला माझी अम्मू परत पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही करायला लागलं तरी चालेल. मला माझी अम्मू परत आणून द्या. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. अरे नाही नाही, तू जितके पैसे मागतोस मी देऊ शेठजी. शकत नाही. माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये खूप सिरियस आहे. तिला कसंही करून वाचवायचं आहे. हे बघा, माझ्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर. आता हे ठेवून मी काय करणार आहे भाऊ? 75,000ची सॅलरी आहे. सर्व खर्च करून 60,000 तर माझ्या हातात येतील शेठजी. प्लीज शेठजी, माझ्या मुलीला वाचवा. मुलीचा विषय आहे, मलाही वाईट वाटतंय. पण तुझ्याकडे जी जागा आहे ती पण 10-12 लाखापर्यंत जाईल. दुसरं काही आहे मी तुम्हाला तुझ्याकडे? देवासारखं समजून आलो शेठजी. काही करून तिला वाचवा प्लीज शेठजी. ठीक आहे, मुलीचा विषय आहे म्हणून मी करून देतो. तू मला वेळेवर पैसे देत जा. पण हे बघ, मला पण बाहेरूनच पैसे घ्यावे लागतात. जर का तू ते पैसे वेळेवर परत केले नाहीत तर ते तुझ्या घरी येऊन वसूल करतील सगळे पैसे. हे बघ, हां. तू या शेठला अडचणी टाकू नको बघ. नाही नाही शेठजी, मी पैसे बरोबर वेळेवरच भरेन. काही करून 60,000 भरेन. प्लीज प्लीज शेठजी. ए बबलू, हा सेठ. जरा ते डॉक्युमेंट्स घेऊन ये. हो सेठ. सरांकडून पेपर्सवर सही घे. सर, हे घ्या पेपर. यावर सही करा. ते रामदास शेठवाले पैसे घेऊन ये. हो सेठ. थँक्यू शेठजी. हे बघ, शेठच्या विश्वासावर इथे आलात. यात 1 रुपया पण कमी नसणार. माझ्यावर विश्वास ठेवून घेऊन जा. धन्यवाद शेठजी. हम्म. हे उपकार मी कधीच अरे, ठीक विसरणार आहे. नाही. येतो शेठजी. हा हा येतो. ठीक आहे. ऑटो ऑटो. कुठे जायचंय दादा? दादर दादरमध्ये कुठे? सिग्नल जवळ कावेरी हॉस्पिटल. बरं ठीक आहे, बसा. हे देवा, साईबाबा, माझ्या मुलीला वाचवा. तुमचे दर्शन करेन. शेठ, यावेळी तू कुठे आहेस भावा? अहो मी घरीच आहे शेठ. आणि तो कुठे? तो पण आहे. तो 2 बियर पिऊन झोपलाय. सकाळीच बियर पिऊन झोपलाय. एक माणूस इथून 20 लाख रुपये घेऊन निघालाय. तो करंटच्या ऑटो मधून जातोय. लवकर निघा. हो लगेच निघतो शेठ. हो लगेच निघतोय. ए बेलू, उठ रे. चल लवकर ये. अरे खूप घाई आहे रे. चल. हो हो. काय दादा, शेठच्या दुकानातून जो कोणी बाहेर येतो तो हॉटेलमध्ये जातो नाही तर बारमध्ये जातो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताय? माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्याचे पैसे भरायचे आहेत मला. असं आहे का? थोडं लवकर करा ना प्लीज.
तुम्ही काळजी करू नका दादा, साईबाबा आहेत ना, ते सगळं सांभाळून घेतील. ए, तुला दिसत नाहीये का रे, हा? दिसत नाही काय का तुला? रे? तुला अरे, दिसत नाही का? दिसत नाही, ए, गाडी काय ठोकतोस चाललं काय तू? तुझं? हा? चूक काय तुझी करतोस आहे. तू? कळलं हा? का? पिऊन चालवताय का तुम्ही? तू काय हा, पिऊन बघतोयस? चालवताय? अरे, काय करताय तुम्ही? अरे, हा? धक्का कशाला गाडी मारतोय? ठोकली माझी. सोडा, हा? सोडा आली पिऊन ना. चालवतोस ए, तू? अरे, हा? गाडी शहाणा समोर बनवू पडलीस ना. नकोस. मग? भाऊ भाऊ अरे मला काय उशीर जाऊ दे? होतोय. हा? चला, प्लीज पिऊन गाडी याला चालवताय. धक्का दिला. पिऊन असं चालवताय. चालवत नाही काही ए, नाही. दादा रे, समजावून करू आली. नकोस, हा? ए, चल, पोलिसांना चल, बोलवीन, चल, मला चल, धक्का चल, मारतोय. चल, ए, मी तुमच्या हात तुला- जोडतो. ए, काय आपले काय रे, काय चल, सोडतोय तुला. ए, तर काय फोडलं असतं, कळलं काय- ना? काय- काय हा, करतोय? चल, चल, काय- निघ आता, काय- चल. हा, चल, निघ. भाऊ अरे तुझं तोंड जास्त फोडीन बोलू मी. नकोस, चल, भाऊ, निघ. तू रिक्षात बस ना. चल. दादा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय म्हणून सोडून दिलं त्यांना, नाहीतर आता दाखवलं असतं मी त्यांना. माझे पैसे इथेच होते. काय झालं दादा, ते बसा ना. पैसे माझे पैसे इथेच होते. पैसे नाहीयेत. ते काय पैसे बोलताय तुम्ही? 20 लाख होते हॉस्पिटलमध्ये भरायचे काय होते. 20 लाख हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी? मला वाटलं 5-10 हजार रुपये माझे असतील. पैसे. तुम्ही तर 20 लाख म्हणताय. हे देवा. दादा कुणास ठाऊक सकाळी मी कोणाचं तोंड बघून उठलेलो. आता तुमच्यामुळे मला पोलीस स्टेशनचं तोंड बघावं लागणार आहे. मला ना भाड्याचे पैसे देऊ नका दादा, पण मला जाऊ द्या, मी हात जोडतो. ए, चल 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 लवकर बस चल. हॅलो. हे बघ, ऑटोमधून आपले पैसे चोरीला गेले. पैसे चोरीला गेले. हे बघ, तू विचार करू नको याबद्दल. पोलीस मध्ये कंप्लेंट करून मी तिथेच येतो. नमस्कार सर. नमस्कार, बोला. माझा नवरा मला सोडून कुठल्या तरी दुसऱ्या बाई बरोबर पण राहतो. असं का करतोय तो? मी त्यांना आवडत नाही. त्यांना आवडत नाही? हो. पण दिसायला तर तू नीट आहेस. असं वाटतं त्याच्यातच काहीतरी कमी आहे. ठीक आहे, याबद्दल आपण नंतर बोलूया. ऐक, तुम्ही तक्रार लिहून घ्या. एकदा मी त्याला इकडे बोलून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. तरी पण नाही सुधारला ओके. तर मग मला दुसरी पद्धत सुचवावी लागेल. पण एक गोष्ट आहे, जर तू सरस्वतीच्या जागी कालीचं रूप धारण करशील तर लवकर तुझ्या समस्येचं निराकरण होईल. मला समजलं नाही. अरे रे, फॅमिली सिरियल बघणाऱ्या बायकांचे असेच प्रॉब्लेम्स असतात आणि त्याचाच फायदा घेऊन आजकालची माणसं आपलं ते खरं करतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्या मुठ्ठीत घे त्याला. प्रयत्न करते. काही नाही झालं तर इथेच ठीक घेऊन आहे, येते. प्रयत्न करून बघ. जर नाही झालं तर माझ्याकडे घेऊन ये. ठीक आहे, सर. हा, चल, ठीक आहे, जा. साहेब हा? तू त्या ऍक्सिडेंट वाला साहेब. मुलीचा बाप हो, आहेस साहेब. FIR हॉस्पिटल ते मधून नाही आली आहे साहेब, आमच्याकडे. माझे पैसे हरवले. किती पैसे होते? 20 लाख रुपये सर. 20 लाख रुपये? हो सर. कोणत्या एरियामध्ये? दादर जवळ भाजी मार्केटच्या इकडे. ठीक आहे, माझ्यासोबत चल. आधी साहेबांना भेटू. सर, हा? ज्या मुलीचं ऍक्सिडेंट झालं होतं त्याचे वडील येते. आता कशी आहे मुलगी? मुलगी अजून ICU मध्येच आहे सर. बसा ना. सर ते माझे पैसे. अरे तू बस ना, बस. सर, अमाऊंट जरा जास्त आहे. बोला ना, बोल ना. बोला. सर माझी मुलगी ICU मध्ये मरणाच्या दारात आहे सर. मला पैशांची गरज आहे सर. काहीतरी करा सर. हे घे, इथे सही कर. पाटील गाडी काढा. यस सर. काही आठवत असेल तर सांगा. मला काहीच कळत नाहीये सर. असं बोलून कसं चालेल मित्रा? आम्ही काय देव आहोत का? काही क्लू सांगितला तरच आम्हाला कळणार ना. तू एरियामध्ये त्या काळा कावळा बघितलास की सफेद बगळा बघितलास? काही बोलशील तरच कळेल ना. पाटील. अच्छा, तो त्यांच्याच प्रॉब्लेममध्ये आहे आणि हॉस्पिटलच्या टेन्शनमध्ये. त्या स्पॉटवर जाऊन बघूयात काही मिळतं का ते. तुम्ही काळजी करू नका. सर सर इथेच सर. सर इथेच ह्याच जागेवर झालं होतं. पाटील
सर. त्या शेटला जरा पोलीस स्टेशनमध्ये बोलवा. ओके सर. मुलगी कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? सर 1 मिनिट मी आलोच. हो ठीक आहे, आरामात. हॅलो इन्स्पेक्टर, हॅलो डॉक्टर. मुलगी आता कशी आहे? तुम्ही जरा या बाजूला या. काही गोष्टी आईवडिलांसमोर आपण बोलू शकत नाही ना. मुलीची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे आणि आता यांचं म्हणणं असं आहे की यांचे पैसे चोरीला गेलेत. अशा परिस्थितीत मी माझी फीस सोडू शकतो, पण डॉक्टर गुप्तांची फीस, हॉस्पिटलचे चार्जेस आणि परत जे इम्पॉर्टंट औषधं असतील त्यांचा खर्च तर यांनाच करावा लागेल. ही केस मी हँडल करतो डॉक्टर. लवकरच पैसे भरण्याची मी व्यवस्था करेन. तुम्ही जेवढ्या लवकर पैशाची व्यवस्था कराल तेवढ्या लवकर आम्ही ट्रीटमेंट सुरू करू शकू. ओके डॉक्टर. मी मुलीला बघू शकतो? हो, ती ICU मध्ये. थँक्यू डॉक्टर. प्लीज. सर 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 हां, झोप येते का सर? नाही, काही नाही. अहो काय झालं? आज हॉस्पिटलमध्ये मी एका मुलीला पाहिलं. ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिला ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे. जेव्हापासून त्या मुलीला बघितलंय मला खूपच वाईट वाटतंय. ज्या प्रकारे आपण आपल्या मुलीला गमावलं त्याच प्रकारे ते पण त्यांच्या मुलीला गमावतील. ऑपरेशनसाठी लागणारे पैसे तिच्या वडिलांनी हरवले. असं वाटतं की मी त्यांची मदत करावी. ऐका ना, मला त्या मुलीला बघायचंय. ऑपरेशन नीट होऊन जाऊ दे, त्यानंतरच. ओ शेठजी, ओ शेठ, ओ शेठजी, काय झालं सर? तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल, चौकशी करायची सर, तुमची. अशा फिल्म्स बघण्याची सुद्धा चौकशी होते आणि लोक 5-5 मोबाईल्स ठेवून फिल्म्स बघतात, त्यांची कोणी चौकशी करत नाही. सर, तुम्हाला त्यांना जाऊन धरायला हवं, मला काय चौकशीसाठी बोलवताय? जर हे सगळं बघणाऱ्यांना आम्ही पकडलं असतं ना तर पूर्ण जग जेलमध्ये असतं. पोलिसांना बघितल्याबरोबर सगळेजण कायद्याच्या गोष्टी बोलत बसतात. अरे छोटीशी चौकशी करायची आहे, चला आमच्या सोबत. सर, हा तर खूप मोठा अत्याचार आहे सर. याने मला सांगितलं की याच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालंय, ती हॉस्पिटलमध्ये. तर मी 4-5 जणांकडून पैसे काढून यांना दिले, तर हे मलाच फसवत आहेत. शेठ, याने पैसे तुमच्याचकडून घेतलेत ना? हो सर, पण ते पैसे कुणा दुसऱ्याचे होते. अरे हीच गोष्ट सांगण्यासाठी तर तुला इकडे बोलवलंय ना. अरे तू काही बोलत का नाही? बोल ना. अरे बोल रे भाऊ. तू जाऊ शकतोस. थँक्यू सर. ऐका, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलीला आम्ही वाचवू. ओके सर. तुम्हाला काही आठवत असेल तर आम्हाला सांगा. चौकशी करण्यासाठी सोपं जाईल. काहीच आठवत नाहीये सर. सर, हा टेन्शन मध्ये आहे म्हणून काही सांगू नाही शकत सर. पाटील, सरळ स्पॉटवर जाऊया. ओके सर. बघू त्यांना तिथे काही आठवतंय का. चला. पाटील, पैसे जिथे चोरी झाली तिथे CCTV कॅमेरे आहेत का? ट्रॅफिक डिपार्टमेंटवाल्यांना बोलावून विचारपूस करायला सांगा. येस सर. महेंद्र, त्या बाईक रायडर्सना बघितलं तर तुम्ही ओळखू शकाल? नाही सर, पण सर त्या दोघांनी हेल्मेट घातलेले सर, त्यामुळे त्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते. पण ते दोघे 30 वर्षांच्या आसपास असतील. त्या रिक्षावाल्याला तुम्ही ओळखू शकता का? तो खूप काळा होता सर. सर, आजपर्यंत गोऱ्या लोकांनी शहरात रिक्षा चालवलीच नाही सर. याच एरियामध्ये 3000 रिक्षावाले आहेत, त्यातून 1,500 लोक पार्ट टाइम वाले आहेत, 20 मुली आहेत, बाकी सगळे काळेच आहेत सर. आता याच्यात कसं काय ओळखायचं त्याला? थोडा विचार करून सांगा ना सर तुम्ही आम्हाला. सर
तो रिक्षावाला भांडण करत असताना तू माझ्या एरियामधला आहे म्हणून सोडतोय असं काहीतरी बोलत होता. चल ठीक आहे, पण त्याने कोणत्या एरियाचं नाव घेतलं होतं का? सर जरा गाडी थांबवा. सर रिक्षा हीच आहे सर. मी याच रिक्षामधून जात होतो. पण एवढ्या रिक्षामधून हीच रिक्षा आहे कसं काय सांगू सर शकतोस? हे बघा याची सीट फाटली आहे आणि दोन्ही बाजूला देवाचे फोटो आहेत. कन्फर्म हीच आहे सर. रिक्षामध्ये बसल्यानंतर मी देवाकडे हात जोडले आणि साईबाबांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागितला की माझ्या मुलीला बरं केलं तर मी पूर्ण परिवाराला घेऊन तुमच्या शिर्डीत दर्शनाला येईन. सर कन्फर्म Confirm हीच रिक्षा आहे का? सर. 100% हीच रिक्षा आहे सर. सर सर कन्फर्म आहे सर. साईबाबांची शपथ हीच रिक्षा आहे सर. प्लीज. पाटील सर. रिक्षा कोणाची आहे माहीत करून घ्या. यस सर. नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. काय झालं मुन्नी भाई, तुझा गळा रिकामी दिसतोय. असं वाटतं रिक्षा घेण्यासाठी मारवाडीकडे सोडून गहाण ठेवलंय. काय साहेब माझ्या गळ्यातली चेन बघण्यासाठीच तर येता का? काहीतरी काम असेल असं तर येणार नाही. बोला काय काम आहे? 1273 नंबरची रिक्षा तुझीच आहे हा का? माझीच आहे का? काय झालं? सकाळी चालवायला कोण घेऊन गेलेला? कारण काय केलं का त्यानं? जर काही गडबड केली असेल तर रिक्षा घेऊन जाऊन ठेवून द्या, पण फोनवर त्याच्याशीच बोलून घ्या साहेब. त्याला फोन करायची काही एक गरज नाहीये. मला फक्त एवढं सांग की त्याचं घर ते कुठे. इकडून चौथं घर त्याच बस आहे. एवढंच पुरेसं आहे. तू तुझं काम कर. हम्म. अरे ऐका, घरात कोणी आहे का? काय झालं सर? तू करणची बायको आहेस का? हो सर. तो सकाळी कामावर गेलेला? हो कामावरून आलाय. नाक्यावरती दुकान आहे तिथे गेलाय. नाक्यावरच्या दुकानात जे बँकेच्या बाजूला आहे? हो जे ते कॉर्नरवर आहे ना तिथे. अच्छा ठीक आहे ठीक आहे. काय झालंय सर? काही विशेष नाहीये, बस एक लहानशी चौकशी आहे. तू काळजी घे स्वतःची. काळजी नको करूस. हा जा तू. ठीक आहे. सर बोल. सर सर मारू बोल नका ना, सर. बोल सर ना. मारू नका सर. बोल, सांगतो काहीतरी सर, बोल. मारू नका बोल. सर. नाही बोल ना, सर बोल. ऐका ना. ए, सर मारू बोल. नका सर. नाही तो सोडणार सर नाही. बोललो पैसे ना, कसे मला गायब झाले? काहीच बोल. माहित नाहीये. अरे मी बोल ना, काय कसे सांगू पैसे तुम्हाला गायब झाले? सर? सर बोल, मारू बोल नका तोस सर. की मला नाही? नाही तो सोडणार नाही. काही बोल. माहित नाहीये बोल, सर. पैसे कुठे गेले? मी तर यांच्याकडून मला भाडं उत्तर देखील दे, नाही पैसे घेतलं. कुठे गेले? विचारा त्यांना. मी खरं बोलतोय सर. मला माहिती नव्हतं यांच्याकडे किती पैसे आहेत ते. हे म्हणाले की यांना हॉस्पिटलमध्ये जायचंय, तर मला वाटलं की ए, यांच्याकडे 5-10 हजार बोल, असतील. बोल, पण नाहीतर हे एवढं बोलले मारेन ना. की 20 लाख रुपये बोल. होते सर. लांबडी सोडून मला काढ नाही रे. माहिती कुठे गेले सर. तुझी वाईफ गरोदर आहे ना? हो हो जा तिला घेऊन ये. हो सर. ए, नको कॉन्स्टेबल, सर. ऐका ना येऊन सर. मी चल, खरं बोलतोय येऊन सर. चल. सर माझी काही चूक लवकर नाहीये येऊन चल सर. याला. सर मला चल. काहीच माहित नाहीये बोल ना. सर. ए, याच्या बायकोला सर, बोलून आण. अहो नका असं करू सर. तर मग बोल अहो, ना. बायकोला बोल, कशाला बोल. आणताय? मला काहीच माहित अरे नाही बोल सर. ना. अहो सर बोल. ऐका ना नाही बोलणार, सर. नाही ठीक आहे, ठीक आहे, बोलणार. सांगतो सर. बोल, बोल, तो शेट बोल. ना सगळं सर, काय ते त्याला खरं सगळं सांग. माहिती खरं आहे सांग. सर. त्या शेटलाच सगळं ए. माहिती आहे. त्यानेच केलं हे बोल, सगळं. बोल. मी शपथ घेऊन बोल. सांगतो सर. खोटं मी बोलतोस, खोटं नाही खोटं बोलतोय. बोलतोस. त्या शेटचंच काम आहे सर हे. कोण? सुरेंद्र शेट ज्वेलर्सवाला. शेवटी बोललासच ना. चाल. सर हे काय आहे सर? पुन्हा पुन्हा तुम्ही मला बोलवताय सर. मला काय कामधंदा नाही आहे का सर? सर याने माझ्याबद्दल काही सांगितलं का? अरे या नालायकाला तर मी अजिबात ओळखत नाही. मी कोण आहे तुम्हाला माहिती का? माझं बॅकग्राऊंड काय आहे माहिती आहे का? तुम्ही मला खूप टॉर्चर करताय सर. शेवटी तुम्ही आहात कोण? इन्स्पेक्टरच ना. आयजींशी बोलायचंय का? नाहीतर मिनिस्टरशी बोलता का? सर मी कुठला असा तसा माणूस नाहीये बरं का, लक्षात ठेवा. आणि सर माझं राज्य सोडून मी इथं धंदा करतोय. सर 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 ऐका सर, प्लीज प्लीज सर, प्लीज सर मारू नका सर. सर प्लीज सर. सर 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 हे सगळं मी माझा बिझनेस चालवण्यासाठी केलंय सर. आजकाल धंदा जरा कमी चालतोय सर. पैसे जास्त होते म्हणून लोभामध्ये येऊन मी याच्या पाठीमागे माणसं लावली, पण यांनी मला फसवलं आणि पैसे घेऊन पळून गेले सर. ते मी खरं बोलतोय सर. मी सगळीकडे विचारलं पण काहीच माहिती मिळाली नाही सर. आता तर त्यांनी त्यांचा फोन पण बंद करून ठेवलाय. पाटील सर. याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आहे त्याची लिस्ट बनवा. ठीक आहे, सर. तोपर्यंत या दोघांना आतमध्येच ठेवा. ओके सर.
हम्म, सर या दोघांचं शेटशी बोलणं झालं होतं. या दोघांनी नेहमीच शेटला कॉल केलेला आहे. दोघांमध्ये मेसेज सुद्धा पासआउट झालेत. शेवटचं बोलणं यांचं नेरूळमध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांच्यात काही कम्युनिकेशन झालं नाही. इज इट कन्फर्म? कन्फर्म आहे, पुराव्यासोबत. पण ते दोघे आधी नेरूळ मग दादरला, मला काही कळत नाहीये सर. मला पण तोच संशय येतोय सतीश की या केसमध्ये त्या मुलीचा जीव आणि पैसे जितके इम्पॉर्टंट आहेत त्याच प्रकारे या केसची डेप्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे काम ते लोक एकटं तर नाही करू शकणार. तो शेठ, त्यांच्यासोबत अजूनही कोणीतरी आहे. आय डोंट नो, ॲटलिस्ट ते समवेअर एल्स. मग त्या शेटची चौकशी करूया. माझं पुढचं पाऊल तेच आहे. एनिवेज, लेट्स बी इन टच. ओके, थँक्यू. गुड लक. त्या मुलांसोबत कुठे आणि कधी बोललास आणि किती वेळ बोलला ह्याचे पूर्ण डिटेल्स आहेत माझ्याकडे आणि पुरावे सुद्धा आहेत. इकडे बघ, एखादा माणूस जर वय होऊन मेला तर ते वास्तविक मरण आहे. पोलिसांचा मार खाऊन मरेल तर कशातच मोजलं जात नाही. तुला कसं मरण हवंय? सर, याच्या शरीरामध्ये ना खूप सारे रोग आहेत. जर याला 2 दिवस औषधं नाही मिळाली ना तर हा हॉस्पिटलमध्ये दाखल होईल. हम्म? सर असं काहीच करू नका सर. माझं शरीर सहन नाही करू शकणार सर. मी खरं खरं सांगेन सर. काही वेळाने मी त्यांना कॉल केला तर त्यांनी सांगितलं की काम झालंय. त्यांनी सांगितलं की पैसे त्यांच्या जवळ आहे आणि ते पैसे घेऊन येत आहेत सेटलमेंट करण्यासाठी. त्यांनी मला थँक्स म्हटलं आणि फोन कॉल कट केला सर. यावेळी ते कुठे आहेत मला नाही माहीत सर. पण एक गोष्ट नक्की आहे सर, या शहरात सुवर्णा नावाची डान्सर आहे. त्यांच्याकडे जेव्हा पैसे असतात ते तिच्याकडे नक्की पैसे घेऊन जातात सर. या व्यतिरिक्त मला अजून काहीच माहीत नाही सर. असं वाटतं तो शेठ अजून काहीतरी लपवतोय. एन्क्वायरीमध्ये टाइम वेस्ट करायला नको. त्या मुलांना पकडल्यावर या केसबद्दल खूप काही माहिती मिळू शकते. मला पण हेच वाटतंय सर. निघायची व्यवस्था करा. ओके सर. हॅलो. नमस्कार सर, इन्स्पेक्टर रघुनाथजी आहेत. हा बोलतोय, बोला. जॉर्ज टाउन पोलीस स्टेशन मधून मी हेड कॉन्स्टेबल पाटील बोलतोय सर. बोला ना पाटील सर. सर, आम्हाला तुमची मदत हवी आहे. आपण एक दुसऱ्याची मदत नाही करणार तर कोण करणार? काय करणार, आपलं कामच ते आहे ना. आमच्याकडे एक केस आली आहे सर. बोला ना सर. चोरीची केस आहे सर. तिथे सुवर्णा नावाची कुठे डान्सर राहते का? तिच्याकडे मुख्य आरोपी येऊन जाऊन असतो. आमच्या टीमने त्याला अरेस्ट करण्याचा प्लॅन केलेला आहे. त्याच्यात तुमची थोडी मदत हवी आहे सर. माझ्या कंट्रोल मध्ये तो एरिया येत नाही, पण तिथे खूप मुलं ये जा करतात. हा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोला. मी तिकडे पोहोचल्यानंतर तुम्हाला कॉल करतो सर. हा ठीक आहे, कॉल करा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. सर नमस्कार सर. हॅलो. सर आमचे इन्स्पेक्टर सर. हॅलो सर. हॅलो. सर, त्यांच्याबद्दल मला काही माहित नाही. ते कधी येतात कधी जातात त्या लोकांनी जास्त पैसे ठेवले होते का? हे काही सगळं मला माहित नाही सर. पण ते जेव्हा येतात तेव्हा मजा करून जातात. जाताना एकाने 10,000 दिले होते आणि दुसऱ्यानी 15,000. पिऊन काही बडबडत पण होते का? हो, बेलू नावाचा एक होता, रेडिल्स मध्ये राहतो. विद्या नावाच्या मुलीवर प्रेम करतो. काहीतरी बडबडत होता की त्याच्या फ्रेंड मोहनला माहिती नाही पडायला पाहिजे, तो तिला पायातले देणार आहे. सर तुम्हाला काही विचारायचं आहे का? नो थँक्स. ठीक आहे सर. पुढच्या वेळी आले तर मला सांगायचं, ठीक आहे? हो ठीक आहे सर. पाटील, सर. शेठला जामिनावर सोडून घ्या. पण का सर? त्याला बाहेर सोडल्यावर त्याच्याच मार्गाने आपण त्यांना पकडू शकतो. ओके सर. या साहेब, काही खाणार का? नाही, आम्ही खाण्यासाठी नाही आलो. मग काय पाहिजे सर? इथे विद्या नावाचं कोण आहे का? ती माझी मुलगी आहे सर. जरा तिला बोलवा. ए विद्या, इकडे सर बोलवतायत. काय झालं ऐक सर? विद्या, तू मोहन आणि बेलूला ओळखतेस का? हो ओळखते ना, त्या घरात राहतात दोघं. त्या दोघांपैकी कोणावर प्रेम करतेस तू? असं काही नाहीये सर. 1 नंबरचे टपोरी आहेत दोघे. खूप वेळा जेलमध्ये जाऊन आले आहेत. पेपरमध्ये सुद्धा बातम्या येतात त्यांच्या. इथेच खायला येतात का? हो सर, हा. इथेच येतात खायला. पण 2 आठवड्यांपासून दिसले नाहीत. काय झालंय सर? नाही, काही विशेष नाहीये, फक्त त्यांना इन्क्वायरीसाठी विचारतोय मी. हे सर इकडचे इन्स्पेक्टर आहेत. नमस्ते सर. तुमच्याकडे कागद आहे का? हो आहे ना, हा मी घ्या एक सर. नंबर लिहून देतो. ते लोक हा. आले की मला फोन कर. हो 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 ठीक आहे सर. चला सर.
डॉक्टर ते काय आहे की मुलीच्या हेल्थमध्ये काहीच सुधार होत नाही आहे अँड दिस इज द राईट टाइम टू इन्फॉर्म डॉक्टर गुप्ता. तसंही ते एका सर्जरीसाठी इकडे येणारच आहेत. आपण त्यांना भेटूनच बोलूयात. समजलं तुम्हाला? हं. तुम्ही पैशांची व्यवस्था करा. उशीर झाला तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे? आम्ही सगळे हं. तुमच्यासोबत आहोत. हो. टेक केअर. तू थांब, मी येतो. हॅलो, हां बोला महेंद्र. ते काय आहे की सर, मुलीची सिच्युएशन अनस्टेबल होते, तर डॉक्टरांनी हे सांगितले आहे की, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि ते बोलले की डॉक्टर गुप्ता पुण्यावरून येत आहेत कोणत्या दुसऱ्या सर्जरीसाठी. सर, त्या मुलांबद्दल काही कळलं का? नाही, मी डॉक्टरांशी बोलतो. तुम्ही काळजी नका करू, सगळं नीट होईल. ओके सर, थँक्यू. विशाल, कुठेस? शहराकडेच येतोय. अच्छा, ते आरोपींना पकडलं का? आरोपी तिकडे नाही आहेत, ते निघून गेले. एक छोटीशी इमर्जन्सी होती. तुझ्याकडे काही फंड्स आहेत का? फंड? असं अचानक? असं तर कधी बोलत नाहीस. काही महत्वाचं काम आहे का? अर्जंट आहे? हो, जरा हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे आहेत, त्यामुळे. हॉस्पिटल? होय. किती अमाऊंट पाहिजे बोल, मी ट्राय करतो. 20 लाख रुपये पाहिजे होते. थोडं विचारून सांगू शकतोस का? तुझ्या फोनची मी वाट बघतोय. ओके. थँक्यू. हा बोल. छोटे मालक कुठे आहेत? मी आता घरीच आहे. बोल, काय झालं? एक हेल्प हवी होती. कसली हेल्प? काही पैसे पाहिजे होते. तुमच्याकडे मिळतील का? पैसे किती? सर, 20 लाख रुपये हवे होते. 20 लाख? काही मदत करू शकता का? काय विशाल, तुझ्या एरियाच्या पोलीस स्टेशन मध्ये तर पैशांचा पाऊस पडतोय आणि तू माझ्याकडून मागतोय. नाही सर, हॉस्पिटलमध्ये उद्याच पैसे भरावे लागतील. एक टाइमली हेल्प. हो, सिन्सिअर पोलीस ऑफिसरला अर्जंटली पैशांची गरज पडली आहे. अशी पडली की उधार घेण्याची परिस्थिती आली. अच्छा ठीक आहे, मी प्रयत्न करतो. बरं, इतकी मोठी अमाऊंट तर सध्या माझ्याजवळ नाही आहे. थोडा प्रयत्न करा ना प्लीज. मी व्यवस्था करतो आणि तुला फोन करतो. ठीक आहे? थँक्यू. या, त्या मुलीला डिस्चार्ज मिळाला का? अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे. हॅलो. विशाल, फंडमधून पैशांची अरेंजमेंट होत नाहीये. अमाऊंट मोठी आहे ना, म्हणून. हो, ऐका ना, तुम्ही कॉफी घेणार का? तर मग 2-3 लाखांचा बंदोबस्त होऊ शकतो का? हां, व्यवस्था तर होईल, पण 2-3 दिवस लागतील. तरी मी प्रयत्न करतो. अमरला विचारलं का? सगळ्यांना विचारलंय. उद्या सगळे हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे होते. पैसे मिळाले की फोन करतो. ठीक आहे, मला फोन कर. हे घ्या. असं काय बघताय? हे आपल्या मुलीचेच तर होते ना. तिच्यासाठी नाही तर कोणा दुसऱ्या मुलीच्या उपयोगी येतील. पाटील, हा बोला सर. तुझ्या घराजवळच आहे मी. माझ्या घराजवळ? होय पाटील, खाली येऊ शकतोस? हो लगेच सर, येतो. जरा लवकर ये, महत्वाचं काम आहे. सर 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 आतमध्ये या ना सर. सर काय झालं? आतमध्ये या ना अरे सर. नको, राहू दे. हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आला होता. उद्या सर्जरी करायची आहे, म्हणून उद्याच पैसे भरायला लागणार आहेत. मी खूप ठिकाणी प्रयत्न केले पण नाही मिळाले. हे घे, यात काही दागिने आहेत. दागिन्यांना गहाण ठेवू का सर? नाही, विकून टाका. सर, हां? मी सुद्धा माझ्या वतीने काही प्रयत्न करू का?
ही तर चांगलीच गोष्ट आहे, करा प्रयत्न. माझी लाडकी शवी लवकर लवकर खा. खा बाळा खा. मम्मीच्या हातून खा. लवकर लवकर खा बघू. माझी लाडकी शवी. खा 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 बाळा खा. भाऊ हं. भाऊ पाटील आलाय. पाटील हो, छान आहे ना. काय बोलू त्याला? तो का आलाय? ठीक आहे त्याला आत पाठव. ठीक आहे भाऊ, तिकडे जा. पाटील साहेब इतक्या लांब आलेत. काही महत्वाचं काम आहे का काही साहेब? महत्वाचं काम नाहीये. मी पोलीसवाला नाहीये. हा. मदत मागण्यासाठी आलोय मी. काय बोलला मदत? ती सुद्धा माझ्याकडून? अशी काय मदत पाहिजे? मला अर्जंटमध्ये पैशांची गरज आहे म्हणून मी तुझ्याजवळ आलोय. अरे मग दागिने शेठच्या दुकानात ठेवून पैसे घे ना. शेठकडे पैसे तर मिळतील पण एवढ्यांचीच किंमत मिळेल. जास्त नाही देणार तो. मला जास्त पैशांची गरज आहे. जास्त म्हणजे 20 लाख रुपयांची. काय 20 लाख रुपये? हो. अरे तुम्ही तर असं बोलताय जसं काय मी पैशांचं झाड लावलंय. आणि तसंही मी तुमची मदत का करू? पाटील तुम्ही प्रामाणिक पोलीसवाले आहात आणि आम्हाला तुमच्यापासून लांबच राहायला पाहिजे. मग मी तुमची मदत का करू? अरे सज्जन लोकांकडून पैसे लवकर मिळत नाहीत ना. तुझ्यासारख्या लोकांकडूनच मिळू शकतात म्हणून तुझ्याकडे आलोय. मदत म्हणून नको देऊस, उधार म्हणून दे. 1 महिन्यात व्याजाबरोबर परत घे. देऊ शकतोस तर सांग. उधारी देखील तुम्ही पोलिसांच्या अंदाजातच मागतायत साहेब. हे बघा मी खरंच बोलतोय, माझ्याकडे पैसे नाहीयेत. जिथून मिळतील तिथून तुम्ही ते घ्या. पण आता तुम्ही जाऊ शकता. चांगली गोष्ट आहे. नमस्कार. हा हं, निघतो हं, मी. हं. माझी लाडकी बेबी ये ये बाळा ये. ये एक पप्पी दे. माझी शोना तू नाश्ता केलास का? बोल ना. नाश्ता केलास ना तू? आता तुझे पप्पा एक गोष्ट सांगणार आहेत तुला. माझी लाडकी शवी. अरे ऐक, हा? तुझी मुलगी आहे का? हो. अशाच हसत्या खेळत्या एका बापाच्या मुलीला आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तिच्या उपचाराचेच पैसे तुझ्याकडेच मागण्यासाठी आलेलो. आमचा त्या मुलीशी काहीच संबंध नाहीये, फक्त माणुसकीचा संबंध आहे. काहीच हरकत नाही, निघतो मी. पाटील 1 मिनिट. तुम्ही एका मुलीविषयी बोललात. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. मी तुम्हाला नक्की मदत करेन. ते काय नाही की आता लगेच देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. इथून तिथून जमा करून मी तुम्हाला उद्या फोन करेन. जिथे बोलेन तिथे येऊन घेऊन जा. पण 10 वाजायच्या आत मिळतील ना मला? अहो नक्की मिळतील. विश्वास ठेवू शकतो ना मी? हो नक्कीच. मी सकाळी फोन करतो तुम्हाला. ठीक आहे आता मग. जा तुम्ही. ऐक अमरेश, 8:30 वाजेपर्यंत पैसे मिळतील का? हॉस्पिटलमध्ये भरायचे. ठीक आहे. विषय 1-2 रुपयांचा नाहीये, 20 लाखांचा ते तर आहे. पैसे जमवायला थोडा वेळ लागतोय. तुम्ही हॉस्पिटल जवळ जातायत ना? हो. तिथेच थांबा. पैसे तिथेच येतील. सर, पाटील सरांनी तुम्हाला देण्यासाठी सांगितलं आहे. पाटीलने? हो. पाटील आवाज येतोय का? हा सर, बोलतोय ना. काय झालं सर? पाटील काय झालं सर? वी आर फ्रॉम विजिलन्स. तुम्हाला अटक केली जाते. नमस्कार. आपल्या शहरातील प्रसिद्ध इन्स्पेक्टर विशाल यांना आज लाच घेत असताना रंगेहात पकडण्यात आलाय. त्यांच्याजवळ 20 लाख रुपये मिळाले आहेत. असं सांगण्यात आलं आहे की ते कुठल्या तरी कामासाठी लाच घेत होते तेव्हा तिथे दुसरे पोलीस अधिकारी उपस्थित होते. कायद्यानुसार त्यांना जेलही होऊ शकते. किती दिवसांसाठी हे अजून काही सांगू शकत नाही. हस रे. अरे हस ना. पैसे देणारा पण मीच आणि फसवणारा पण मीच. असं बोललं जातं की इन्स्पेक्टर विशाल खूप प्रामाणिक आहेत, पण ते कोणत्या गोष्टीसाठी लाच घेत होते हे अजून समजलं नाहीये. पप्पा पप्पा मला घोडा ये घोडा ग खेळायचा ये ग आहे. माझी लाडकी शवी. आज पप्पा खूप खुश आहेत. हत्तीची स्वारी घोडा करणार. बना ना. ए रवी चल उचल. आज ही घोड्याची स्वारी करणार. आज माझी लाडकी शवी घोड्याची स्वारी करणार. खूप मस्त केलं भाऊ. हं? भाऊ, मला असं वाटलं की तुम्ही नेहमीसारखं पैसे देऊन आपल्या मुलांना पाठवून हिसकावून घ्याल. पण मी असं नाही केलं ना. आज मी त्याहून मोठं काम केलंय. भाऊ, तू तर सायलेंटच राहायचा. आपला एरिया त्याच्या अंडरमध्ये पण नव्हता, तरी पण तुम्ही त्याच्यासोबत असं का केलं? ए रवी, सायलेंट माणसांवर विश्वास नाही ठेवायचा. खूप डेंजर असतात ते. त्यांना सवलत दिली की ते आपल्याला चावतात. म्हणून मीच त्याला आधी चावलो. समजलं? भाऊ, छोटासा गळ हा. टाकून शार्कला पकडलं तुम्ही. खूप मोठे खिलाडी आहात तुम्ही.
पाटील हे सर काय? सर मला माफ करा सर. तुम्ही मुलीच्या ऑपरेशनसाठी पैसे जमवत होतात हा विचार करून मी अमरीशकडे व्याजावर पैसे घेण्यासाठी गेलो होतो सर. मला माहिती नव्हतं सर की तुमच्यात आणि अमरीशमध्ये काही जुने वाद आहेत, म्हणून मला माफ करा सर. पाटील, माझ्याबरोबर वर्षानुवर्ष जे काम करतात त्यांना मी ओळखत नाही का? आणि तुमच्यावर तर माझी शंकाच नाहीये. मुलीला वाचवण्यासाठी आपण जेवढी मेहनत केली ती योग्य आहे, पण आपण जी त्याच्याकडे मदत मागितली तीच चुकीची होती. तू चांगला माणूस आहेस, तू चांगला विचार केलास, तो तर चुकीचा विचार करणार. सर मी तुम्हाला काय विचारू शकतो का? तुमच्यात आणि अमरीशमध्ये असा काय वाद आहे जो तो तुमचा एवढा तिरस्कार करतो? या गावात माझा पहिलाच दिवस होता. मी जसा विचार केला होता त्याचप्रमाणे माझ्याच गावात माझं ट्रान्सफर झालं होतं. आजोबांच्या गावात मी कुटुंबासोबत खूप खुश होतो. आणि तेव्हाच मला त्याच्या प्रकरणात हात घालावा लागला. त्या प्रकरणाने माझं आयुष्य बदलवून टाकलं. काय रे रवी, आधी मी आठवड्यातून एकदाच यायचो, आता 2 वेळा यावं लागतंय. हे काय आहे रे? तू एक सही नाही घेऊ शकत, सगळं मलाच करावं लागतंय. ती खूप प्रॉब्लेमॅटिक बाई आहे भाऊ. आताच अमेरिकेवरून आली आहे. पण एक गोष्ट आहे भाऊ, जर का तिच्याकडून आपण सही घेतली ना, त्या जागेची खूप मोठी रक्कम मिळणार भाऊ. खूप महाग जागा आहे भाऊ. तू खरं बोलतोयस? हो भाऊ. यावेळी ती कुठे आहे? कुठे जायचंय? त्या तिकडे. अमेरिकेतून येणाऱ्या तुम्हीच आहात ना? तुम्ही तर तिथे आनंदात राहायला पाहिजे होतं. माझ्या मुलांनी सांगितलं की जर तुम्ही बोललात तेव्हाच ते 20 लोक सही करतील. मग तुम्ही बोलायला पाहिजे होतं ना, कशासाठी? तुझ्या त्या जागेसाठी. कोण आहात तुम्ही लोक? मी तुमचा शुभचिंतक. हे बघा, ती माझ्या काकांची जागा आहे आणि ती त्यांनी मंदिराच्या नावावर केली मी आहे. जे बोलतोय ते ऐका. मंदिराचा भटजी पण मीच आणि देव पण मीच आहे. हे बघा, मी जे बोलतोय बस तेवढंच ऐका आणि त्या 20 लोकांच्या सह्या घ्या आणि इथून निघा. मी 2 दिवसांचा टाइम देतोय आणि जर असं नाही झालं तर त्याच जागेवर खड्डा खोदून मी तुम्हाला काढून टाकेन. मी जे बोलतो ना तेच करतो. रवी भाऊ, बघ, जर हिने आपलं काम नाही केलं तर तू भाऊंनी जे सांगितले ते ठीक आहे करून भाऊ. टाक. खूप चांगली मुलं आहेत ही. भाऊ जे बोलतात ते करतात आणि जे नाही बोलत ते सुद्धा करतात. सर, माझं नाव राजलक्ष्मी आहे. मी लग्न करून अमेरिकेत सेटल झाले. माझ्या छोट्या बहिणीच्या लग्नासाठी इथे आले होते आणि ते पण खूप वर्षांनंतर. इथे जवळ एका हॉटेलमध्ये मी थांबले आहे. विषय असा आहे की माझ्या वडिलांची इकडे एक जागा आहे. त्या जागेला आम्ही देवळाच्या नावावर केलं आहे. सर, मी जिथे थांबले आहे तिथे अमरीश नावाचा गुंड आला होता आणि मला म्हणत होता की ती जमीन मी त्याच्या नावावर करावी आणि नाही केली तर खूपच वाईट होईल. ओके मॅडम, तुम्ही कंप्लेंट लिहा, मी कारवाई करतो. सर, अजून एक सांगायचं होतं तुम्हाला. माझी उद्या सकाळी 7 वाजताची फ्लाईट आहे. जर तुम्ही या केसचा लवकर निकाल लावला तर बरं होईल. सर, या जे बोलताय ते कोणता एरिया आहे? सर तो तर आपलाच एरिया आहे सर. चला जाऊन बघूयात. हो बघूया सर. सर, हीच ती जागा आहे आणि हे त्या जागेचे डॉक्युमेंट्स बघून घ्या. सर, ए, कसं आहे सर तू? अरे ऐक, इथे येदुमल्ली कोण आहे? मीच आहे सर. मीच येडूमल्ली आहे सर. काही प्रॉब्लेम आहे का सर? नाही सर, हा तो माणूस नव्हता. तो तर दुसरा माणूस होता. सर, काय बोलताय तुम्ही मॅडम? तुमचं डोकं तर फिरलंय नाही ना? ही बिल्डिंग माझ्या बापाने बनवली आहे. 10 वर्षापासून मी इकडे राहतोय. या एरियाचा प्रत्येक माणूस मला ओळखतो. माझ्या काकांनी मंदिराच्या नावावर ही जागा लिहून दिली आहे. मी पण हेच केलं. सर, हे खोटं बोलतोय सर. ए, पेपर दे. या जागाचे पेपर माझ्या वडिलांच्या नावावर आहेत. तुम्ही बघू शकता सर. पूर्ण एरियामध्ये विचारा ना सर. ही जागा माझी आहे. का त्रास देतेस का मला? जर काही अडचण असेल तर कोर्टामध्ये जाऊन तक्रार कर ना. कोर्टामध्ये बोलूयात आपण. माहिती नाही कुठली बाई येई खोटे पेपर घेऊन येते आणि माझ्याशीच भांडते.
सर हा खरा नाही आहे सर. तो जो आहे तो मुंबईच्या बाहेर राहून सगळं काम सांभाळतो. बाहेर राहून? हां सर. तर त्याला पकडणं तर सोपं आहे. त्या बाईला तो धमकी देत होता आणि घाणघाण बोलत होता, तर त्याच्याबद्दल तक्रार लिहून त्याला आतमध्ये टाकू शकतो. असं होऊच शकत नाही सर. इथून साऊथ बॉर्डर पर्यंत सर, ए पासून झेड पर्यंत सगळे येदुमल्ली येतील सर, आणि सगळे पुराव्यासोबत येतील सर, कारण त्यांच्याकडे पॉवरच तशी आहे. आता काही दिवसांपूर्वी मला चुकीचं काम करायला सांगितलं. मी म्हटलं नाही होणार, पण मोठ्या ऑफिसरला वाटलं की त्याचं काम झालं. पण मी काय करणार सर? जे होत होतं ते मी बघत होतो. मला मध्ये पडायची काय गरज होती सर? पण मलाही काही पैसे दिले सर त्या लोकांनी. पण कुटुंबाचा विचार करून मी माझ्याकडे ठेवले काही पैसे आणि सगळे जाऊन दान करून टाकले मंदिरात. सर माझ्या बोलण्याचं वाईट मानू नका सर. पोस्टवर आल्यानंतर 6 वर्षात 10 ट्रान्सफर झालेत तुमचे. पण सर हे तुमच्याबरोबर घडू नये ना सर. आता बघा ना, तुम्ही तर एकटे राहता. मग आता तुम्ही बघून घ्या सर. काय ते विश्वनाथ, तुम्ही आजपर्यंत जितके पण इन्स्पेक्टर पाहिले आहेत तसा मी नाही आहे. माझी फक्त एक मदत करा. बोला सर. तो इथे कधी येतो? तो इकडे येऊन जाऊन असता सर. आता येईल तेव्हा मला त्याला बघायचं आहे. त्याच्या केसची फाईलसुद्धा बघायची आहे. मला ती आजच दाखवा. ओके सर. हो. तू दिलेले सर्व रेकॉर्ड्स माझ्या हातात आहेत. उद्या सकाळी भेटू. ठीक आहे सर. फाईलमध्ये जेवढी माहिती होती ती सगळी ओके वाचली. सर. सगळे अक्यूज तर पुढे जातात, पण येदुमल्लीने अक्यूज बंद करून असं का केलं? रेकॉर्डमध्ये जे नाही मिळत त्याबद्दल तुला काही माहिती आहे का? असं एक सुद्धा काम नाही जे त्याने केलं नाही सर. सगळे नीच कामं करतो सर तो. सर सायकल स्टँडच्या टेंडर पासून तर रेल्वे कॉन्ट्रॅक्ट पर्यंत सगळी कामं करतो सर तो. हे तर काहीच नाही सर. महाराष्ट्र बॉर्डरवर जी जत्रा भरते ना सर, तिथे जे लोक सामान विकण्यासाठी येतात त्यांचं सामान चोरतो, स्वतःच्या कारखान्यामध्ये लपवून ठेवतो सर तो. यात्रेमध्ये जेवढे लोक येतात ते त्याला काही बोलत नाही सर. इतकी त्याची दादागिरी वाढत चालली आता. एक काम कर, तो जेव्हा पण इथे येईल ना तेव्हा मला इन्फॉर्म कर. ओके सर. त्याची शहरात येण्याची वाट बघत होतो आणि तो एक दिवस आलाच. ए ऐक रे, हो भाऊ. गोडाऊन जवळ चल. ओके भाऊ. फास्ट चालव रे. हो भाऊ. विश्वनाथ, तू दिलेली माहिती खरी आहे ना? हो सर, खरी आहे. आपण जर त्याच्या कारखान्याजवळ गेलो तर आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला धरू शकतो सर. शुअर ना? हो सर. सर तोच आहे सर. सर या या या. अमरेश कुठे आहे? सर मीच आहे अमरेश. बोला की सर. माझ्या वडिलांचं नाव धनेश आहे सर. काय बघताय सर? अख्ख्या शहरात डाळ मिळत नाही आणि माझा कारखाना भरलेला आहे. सर काही महिन्यांपूर्वी डाळ्या 80 रुपयात विकत होते, आता 250 ला विकतायत. मी 2 पैसे कमवायला बघतोय सर. चांगला भाव मिळाला की पूर्ण कारखाना खाली करेन सर. हा सगळा माल आपलाच आहे सर, आणि भाव पण आम्हालाच करायचा असतो. पण हा तुमचा एरिया नाहीये सर. तुम्ही इकडे रेड करू शकत नाही. जर तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. तुम्ही गाडीमधून चालत ना? अरे ऐक ना, सरांच्या गाडीमध्ये एक गुणी टाक. सर लय कडक दिसायले. भाऊ फक्त हुशारच नाहीत तर खूपच जबरदस्त आहेत. तो एवढा हुशार आहे का? इतकं डोकं लावतो तो. पुढच्या वेळी याला भेटायचं असेल तर याला आत टाकावं लागेल. समजलं ना? हो ठीक आहे सर. त्याची केस फाईल पाहिली आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळवली. तो शहरात येणार आहे तेव्हाच त्याला अरेस्ट करेन. अमरेश आलाय सर. तो मंदिराच्या आत गेलेला बघितला सर. तू नक्की बघितलंयस त्याला? हो सर. तो बघा सर, तो येतोय अमरीश. सर नमस्कार सर, कसे आहात सर? 5 मिनिटाआधी ऑफिसमधून लेटर मिळालं, तुमचं ट्रान्सफर करण्यात आलं सर. आता मी इकडे आलोय सर. मी तुम्हाला स्वतः तिकडे भेटायला येणार होतो. अरे कसे आहेत दादा? नमस्कार नमस्कार. कसा अरे आहे? मस्त आहे दादा. हे सर तर एक्सपर्ट इन्स्पेक्टर आहेत. यांचं ट्रान्सफर कुठे कुठे झालंय हे तर यांनाही माहित नसेल. आठवते ना सर, क्रिचंदू असंच एक मंदिरांचं शहर आहे. हे सुरेश, हा माहित आहे का, सरांनी आजपर्यंत डुप्लिकेट्स पाहिलेत. आज ओरिजिनल बघितल्यानंतर सर एकदम शॉक झालेत. अच्छा सुरेश, मी काय म्हणतो हा, ऐक. बोला ना दादा. मी गावात जरी नसलो तरी रवी जे बोलेल तसंच तू करायचं. ठीक आहे दादा. जर का सरांसारखा मला त्रास देण्याचा तू विचार केलास तर चांगला नाही होणार सुरेश. भाऊंच्या सोबतच राहायचं नेहमी. भाऊंच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलास तर समजून जा तू गेलास. समजलं ना तुला? अहो दादा काय बोलताय तुम्ही? मी त्याची तुमचं ओळख इतकी दादा. असेल याबद्दल मी कधीच विचार केला नव्हता. यात न विसरणारी एक गोष्ट आहे, ती आहे माझी मुलगी. तुमची मुलगी?
तिला काय झालं सर? माझं ट्रान्सफर झाल्यानंतर धारावीला जाण्याच्या आधी मुलगी खेळत असताना खाली पडली आणि अनएक्सपेक्टेडली बेशुद्ध होऊन अनकॉन्शियस झाली. हॉस्पिटलमध्ये आम्ही तिची ट्रीटमेंट सुरू केली. पण ट्रीटमेंटचा काहीच फायदा नाही झाला आणि ती मेली. मला आणि माझ्या बायकोला काहीच समजत नव्हतं. त्यानंतर माहीत पडलं, त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सने मला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जी औषधं दिली जातात ती एक्सपायर झालेली औषधं आहेत. एन्क्वायरी केल्यानंतर माहीत पडलं की तिकडे फक्त माझ्याच मुलीचा नाही तर खूप मुलींचा जीव गेला आहे. ती मेडिसिन सप्लाय करणारी अमरेश फार्मा एजन्सीच होती आणि या सगळ्याला कारणीभूत तो अमरेशच होता. जर मी आयुष्यात एकटाच असतो तर मी त्याचं काहीही केलं असतं, परंतु एक जबाबदार पोलीस अधिकारी असल्यामुळे मी दुसरा निर्णय घेतला. अशी यातना कोणालाच नाही झाली पाहिजे, त्यामुळे त्याच्या टोळीला पकडण्याचा निर्णय घेतला आणि मी ट्रान्सफर घेऊन इथे आलो. अशा गुन्हेगार लोकांचं पहिलं काम तुमच्यासारख्या प्रामाणिक लोकांना अडचणीत टाकायचं असतं सर. मला माहिती आहे तुम्ही चांगलं काम करताय सर, आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत आहे. आधीही होतो आणि पुढेही असेल. डिपार्टमेंटमध्ये तुमचं खूप चांगलं नाव आहे सर. तुम्हाला लगेच जामीन मिळेल. इन्स्पेक्टर जामिनावर बाहेर आलाय. इकडे हा, भाऊ. कोणीही इकडे थांबणार नाही. सगळे निघा. ठीक आहे भाऊ. रवी चल, तुम्ही पण जा रे. ठीक आहे भाऊ. सर, मला मदत करता करता तुम्ही जेलमध्ये गेलात. मी तर खूपच घाबरलो होतो. बरं झालं तुम्ही जेलमधून बाहेर आलात. खरंच बरं वाटलं सर. इट्स ऑल राईट. त्या शेटचं काय झालं? त्याने काहीच केलं नाहीये सर. तो गप्प नाही बसणार. पैशांसाठी काहीही करेल. मग आपण काय करायला हवं सर? यांच्याकडून जे पैसे चोरले आहेत ते त्यांच्याकडेच आहेत. शेटमध्ये आणि त्या दोघांच्यात नक्कीच काहीतरी कम्युनिकेशन असणार. नाहीतर कुठलाही माणूस फक्त पेपर ठेवून काहीच जबाबदारी न घेता एवढी मोठी रक्कम नाही देऊ शकत. हां सर, ते सुद्धा 20 लाख रुपये. त्यामुळेच मी सांगतोय, आणि मला वाटतं की या केसमध्ये बरीच जण असतील. जर त्या सगळ्यांना पकडायचं असेल तर त्यांच्याच रस्त्यावर चालावं लागेल. अच्छा, तो कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आहे? सर, तो सिटी पोलीस स्टेशनमध्ये आहे सर. लगेच बोलवा त्याला. आणायला सांगतो सर. साहेब, थोडा चकना द्या ना. ए, तू खातोयस का पितोयस? पाण्यासारखा का पितोयस? बोल ना. साहेब, तुम्ही महाग दारू आणून आरामात पिताय. माझं काय, घरचं टेन्शन, कामाचं टेन्शन, सगळीकडे टेन्शनच असतं, म्हणूनच मी किती पितो. टेन्शन आहे तुम्ही सांग सांगा जरा. कसं काय आरामात पिऊ शकतो मी? हे घे, थोडी अजून पी. नाही साहेब, माझं झालंय. अरे पी ना थोडस, सांगतोय ना मी तुला. साहेब, बरं कमीच द्या. साहेब, तुम्ही या एरियामध्ये नवीन आहात काय? ऑफिस सुटल्यावर इकडे येऊन पिऊनच जातो रे मी नेहमी. जसं ऑफिस सुटलं तसं इथे येऊन गेलो. तू सुरेश लाल सेठ कडे काम करतो ना? हो साहेब. एक मदत करशील माझी? बोला ना साहेब. अं, हे काय सर, हे तर दागिने आहेत. हो, मला पण माहित आहे. मी एका लग्नात गेलो होतो, तिथेचे दागिने मिळाले. मी ऐकलंय की तुझा शेठ हे दागिने घेऊ शकतो. जर तू काम करून दिलं तर मी तुला पण तुझा हिस्सा देईन. बरं? नाही सर, पहिल्यासारखी गोष्ट राहिली नाहीये. आता शेठ जेलमधून बाहेर सुटून आलेत. आता ते तशी कामं करत नाहीत सर. अरे केल्यावर सगळं होतं रे. अरे घरात येणाऱ्या लक्ष्मीला सोडायचं नसतं. हो साहेब, मी खूप अडचणीत आहे. तुम्ही 15,000 देऊ शकता का? 15,000 देईन. शब्द देतोय, आधी काम कर. नंतर मागे फिरू नका, आधी सांगतोय. शब्द दिलाय ना मी, मर्दाचा शब्द आहे. आता विचार करू नको, पी. नमस्कार शेठ. नमस्कार. हा माझ्या शेजारीच राहतो. मी याचं आता हे करून द्या काम ना. करत नाही बरं का. द्या. बघा ना सर, एकदम ओरिजिनल माल आहे. एकदा विकून द्या ना सर, प्लीज सर. बघा ना थोडं. 2 देऊ शकतो.
नाही सेठजी, 6 लाखाचा माल आहे. मी तुमच्यावर विश्वास करतोय. कमीत कमी 4 लाख तर द्या. ठीक आहे, 50,000 अजून देऊ शकतो. द्यायचं असेल तर द्या, नाही तर जा. ठीक आहे सेठ, द्या. हं, हे सगळं घेऊन जा आणि आत नेऊन ठेव. ठीक आहे शेठ. शेठचा फोन आहे. अरे मग बोल ना. बोलो शेठ. ए बेलू, कुठं आहेस तू? आपल्याच एरियात आहे सर. एक माणूस 2.5 लाख रुपये घेऊन जातोय. तू असं कर, मोहनची गाडी घेऊन जा आणि त्याला पकड. ठीक आहे शेठ, ठेवतो. अरे काय काय रे? कशी गाडी चालवतो हा? सर हे मरून जातील सर. मारू दे. महेंद्र सोड त्यांना, सोड त्यांना. मागे हो. थोडा संयम ठेव. थांब ना, थांब. हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? ज्या मुलीचं ऍक्सिडेंट झालं ना, तिचा बाप आहे हा. ज्या मुलीचं ऑपरेशन होणार आहे ना, त्यासाठी त्याने 20 लाख रुपये खूप मेहनतीने जमा केले होते. ते तुम्ही पळवलेत. सांगा कुठे आहेत ते पैसे? बोला लवकर, नाही तर जीव घेईन तुमचा मी. सर गुन्हेगार कधीच खरं बोलत नाही सर. बंदूक काढा आणि एन्काउंटर करून टाका यांचा. मग बोल ना, बोल लवकर, बोल कुठे आहेत ते पैसे? बोल. शेठजींना फोन लावतो, तुम्ही स्वतः विचारा सर. हे घ्या सर. चल चल लाव, लवकर फोन लाव आणि फोन स्पीकरवर ठेव. ए कुठे आहात तुम्ही अजूनपर्यंत? कधीपासून फोन करतोय? हॅलो शेठजी, येत असताना गाडीचा टायर पंक्चर झाला. अरे कालच तर नवीन टायर टाकला होता ना, इतक्या लवकर पंक्चर झाला? मला वाटतंय तुमच्या मागे मागेच फिरावं लागेल मला. नाहीतर तुम्हीच मला फिरवून टाकाल. काय शेठ, तुम्ही तर बॅग मध्ये 2.5 लाख आहेत बोललात, पण त्यात तर 2 लाखच होते. असं नाही होऊ शकत. मी तर मोजून 2.5 लाख दिले होते. जर हा विषय वरपर्यंत गेला ना, तर तो तुम्हाला जिवंत काढून टाकेल. बऱ्या बोलानं सगळे पैसे घेऊन परत या. लवकर या, नाहीतर चांगलं होणार नाही. माझं बोलणं ऐकू येत आहे ना? शेठ आम्ही लगेच येतो. शेठ साहेब, आता तर आमच्यावर हो, सर, विश्वास बसलाय सोडून द्या, सर, ना. आता प्लीज जाऊ आम्हाला. द्या ना सर. ए तुम्ही हरिश्चंद्राची मुलं आहेत का? सर सर बंदूक काढा आणि यांना गोळ्या घाला सर. हे असे नाही बोलणार सर, सर. सर, 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 नको सर, नको, नको, नको. पाटील, सर कोण आहे तो भाई? अमरेश सर. काय बोललास? काय नाव घेतलंस तू? तो मदनपूरचा अमरीश सर. काय बोललं? मदनपूरचा अमरेश? तुला विश्वास आहे ना की तू मदनपूरचाच अमरेश आहे? सर हा कोण आहे तुम्हाला माहित पडलं ना? हा तुमचाच माणूस आहे सर. साहेब तो खूप विचित्र माणूस आहे साहेब. एक दिवस त्याच्या सोबत राहिलो, पूर्ण वाट लागली ए साहेब. तो काय एवढा मोठा माणूस आहे का ज्याच्यावर आम्ही विश्वास नाही ठेवणार? सर तुम्हाला माहित नाही, तो खूप मोठं नेटवर्क चालवतो तो. हो सर, तो सगळ्या बेरोजगार मुलांना पकडून आपल्या गँगमध्ये सहभागी करून घेतो सर. तो त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून काहीही काम करून घेतो सर. तो त्या मुलांना पाठवून लोकांच्या चैनी लुटायला सांगतो. काम कसं करायचं ते गाडीमध्ये बसून त्यांना सगळं काही समजावतो. हे सगळं प्लॅन करूनच करतो. ज्या ठिकाणी चोरी करायची असते त्या ठिकाणी सगळी माहिती मिळवतात. मग तो आपल्या मुलांना घेऊन त्या कामाला लावतो. त्यानंतर प्लॅननुसार ज्याला टार्गेट केलंय त्याचा ते लोक पाठलाग करतात सर. त्याच्यानंतर काही कारणं शोधून त्यांचे लक्ष विचलित करतात आणि मग चैन खेचून पळून जातात सर. हे फक्त एका एरियामध्ये नाही, खूप साऱ्या एरियामध्ये काम करतात सर. एका दिवसात 60 तोळ्यांपेक्षा 100 तोळ्यापर्यंत चोरी करतात सर. आणि चोरी केलेले सगळे दागिने शेठजवळ विकतात सर. आणि त्या बदल्यात ते पैसे घेतात. त्याच्या विरोधात बोलण्यासाठी कोणाची हिंमत नाहीये सर. तो ज्या मुलांकडून काम करून घेतो त्यांना आउट ऑफ स्टेशन पाठवून देतो सर, कारण त्यांच्या पकडण्याचे चान्सेस कमी व्हावेत म्हणून. प्रत्येक वेळी त्याला चोरी करण्यासाठी नवीन मुलांची गरज असते सर. या व्यतिरिक्त सगळ्या पोलिसांशी त्याची ओळख आहे सर. इतकंच नाही सर, त्याच्या एरियामध्ये जेवढे पण पोलीसवाले आहेत ना, ते सगळे त्याचीच माणसं आहेत सर. अशाच प्रकारे एकदा एक बाई दिवसा घरी एकटीच राहत होती. त्यांना ते माहीत पडलं, तेव्हा ते सोनं लुटण्यासाठी त्या घरी गेले. सोनं देण्यासाठी तिने नकार दिला तर तिचा जीव घेतला सर त्यांनी. आणि पोलीसवाल्यांसोबत मिळून ती बाई बाथरूममध्ये पडून मरण पावली असं सांगून केस बंद केली सर. चोरी केलेल्या सोन्याच्या बदल्यात काही पैसे देऊन जी मुलं ट्रेनने येतात त्यांना फ्लाईटमध्ये आणि जे फ्लाईटने येतात त्यांना ट्रेनमध्ये बसवून पाठवून देतात सर. तो असं कोणतंच काम करत नाही ज्याने काही पुरावा सापडेल सर. ह्याच प्रकारे त्याची गँग खूप मोठी आहे सर. नवनवीन मुलं येतात आणि त्यांचा धंदा चालूच राहतो सर.
जिकडे पण गर्दी असते किंवा जिथे माणसं जास्त असतील ना सर, तिथे त्यांच्या नजरा गरुडासारख्या असतात सर. जी बाई मुलांसोबत असते तिचं लक्ष जरा पण इथे तिथे गेलं ना तर ते मुलांना घेऊन निघून जातात आणि ती मुलं एरियामध्ये दिसणारच नाहीत सर. त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकून टाकतात. आणि हे सगळं काम ते मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसोबत करतात, कारण ते त्यांच्यासोबत जिंकू शकत नाही ना. 10-15 दिवस रडल्यानंतर ती लोक सगळं विसरून जातात आणि त्या लोकांना या गोष्टींची सवय झाली आहे सर. आम्ही जेव्हा त्याच्यासोबत होतो ना तेव्हा आमची पूर्णपणे वाट लागली होती सर. लहान चूक झाली तरी तो आम्हाला मारून टाकेन, तुम्हाला संपवून टाकेन असंच बोलतो सर. त्याच्या भीतीनेच आम्ही जगतोय सर. आम्ही गुंतलेले आहोत सर. जर स्वतःचं पोट भरायचं असेल तर ही कामं करावीच लागतील ना सर. त्यामुळे शेठ जे बोलतात ते सगळं आम्ही करतो. शेठ सुद्धा साधा माणूस नाहीये सर. त्यांनी पण स्वतःचा खूप मोठा ग्रुप बनवलाय सर. जर त्याच्याकडून कोणी सोने गहाण ठेवून किंवा विकून पैसे घेऊन जात असेल ना, तो लगेच आम्हाला फोन करून सगळं काही सांगून देत होता सर. आणि आम्ही लगेच तिकडे जाऊन ते पैसे चोरी करायचो सर. अमरेश अजून कोणती कोणती कामं करतो आणि त्याच्यासोबत अजून कोण कोण काम करतोय? सगळी तरुण मुलं आमच्याच वयाची आहेत सर. पण टकला रवी खूप वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. कोणतंही काम असेल ना तो त्यालाच बोलतो सर आणि त्याच्याकडूनच करून घेतो. तुम्ही किती वर्षांपासून काम करता? सर 2-2.5 वर्ष झाली असतील सर. त्याच्यासोबत राहून आयुष्याची वाट लागली आहे सर. त्याच्याबद्दल अजून तुम्हाला काय माहिती आहे का? सर जेवढं आम्हाला माहित होतं तेवढं सगळं सांगितलं. पण अमरेश सहसा मिळत नाही सर. आधी तो प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन सगळी कामं करायचा, पण आता माहीतच नाही काय झालंय. तो एरियाच्या बाहेर जातच नाही सर. सर बऱ्याच वर्षानंतर त्याला मुलगी झाली आहे सर. सर ती पोरगी त्याचा जीव का प्राण आहे सर. अत्यंत लाडात वाढवलंय सर त्यानं तिला. ती मुलगी शहरातील सगळ्यात मोठ्या शाळेत शिकते सर. सर तो सकाळी स्वतःच्या मुलीला स्कूलमध्ये सोडायला जातो आणि संध्याकाळी घ्यायला पण जातो. त्या मुलीत त्याचा खूप जीव अडकलाय सर. त्या मुलीशिवाय तो 1 मिनिटही राहू शकत नाही. सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. ते त्याला कळलं तर मारून टाकेल सर. तुमच्या जीवाला काहीच होणार नाही, त्याची काळजी करू नका. मी सांगतो तेवढं करा. हो नक्की सर, सर नक्की. नक्की. काय इन्स्पेक्टर, माझ्या मुलांना पकडून तू माझ्याबद्दलच ऐकतोयस का? काहीच नाही होणार. अरे एखाद्या मंदिरात गेल्यावर तिकडे काही मागितलं तर तुला कदाचित काहीतरी मिळेल, पण माझ्याबद्दल ऐकून तुला काही मिळणार नाही. तुझं ट्रान्सफर केलं, तुला सस्पेंड केलं तरी तुला समजत नाहीये. अरे तुझ्यावरती खूप ऑफिसर्स आहेत, ते सगळे माझं ऐकतात. तू सुद्धा माझं ऐकत जा. तुझ्यासाठी हेच चांगलंय, तुझ्या कुटुंबासाठी सुद्धा चांगलंय. आणि तरी सुद्धा तू असं नाही केलंस तर मी तुला संपवून टाकेन. सर आपण आपली पर्सनल लाईफ विसरून आरोपीच्या मागे इकडे तिकडे दिवस रात्र पळतोय, पण आपल्या डिपार्टमेंटला याच्याबद्दल काहीच फरक नाही पडत सर. असं बोलून कसं होणार? एवढी मेहनत करून आरोपींना पकडून जेलमध्ये टाकल्यानंतर आपण रिलॅक्स होऊन आपल्या खुर्चीवर बसेपर्यंत तो बेलवर सुटून बाहेर येईल. आणि जर तो बाहेर आला तर त्याच एरियाचा काउन्सिलर बनेल, जिल्ह्याचा अध्यक्ष बनेल, पुढे MLA आणि मंत्री बनेल. आपण मेहनत करून अभ्यास करतो, कॉलेजमध्ये अभ्यासासोबतच एक्स्ट्रा ट्रेनिंग घेऊन युनिफॉर्म घालून आपण ड्युटी जॉईन केल्यानंतर त्यांना शेवटी सॅल्यूट करावा लागतो. प्रोटोकॉल. काय करू शकतो पाटील? वाईट वाटतंय ना? बस एक दिवस पोलीस स्टेशनमधून सुट्टी मिळाली तर आपलं महत्त्व लोकांना समजू शकेल. सर त्या दिवशी त्या मुलांना मारत असताना तुम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या जीवाची जबाबदारी मी घेतो. तो प्लॅन काय होता सर? मला समजलं नाही. त्याची एक मुलगी आहे असं तो बोलला होता ना? हो सर. त्या मुलीवर तो खूप प्रेम करतो, नेहमी तिच्यासोबत असतो असं बोललेला सर. ना? जर त्या मुलीलाच उचललं तर? सर का चुकीचं आहे? पण सर त्याचा आणि आपला विषय आहे ना सर. त्याच्या मुलीला मध्ये पाटील सर मला एक खेळ खेळायचा आहे. मला काही समजलं नाही सर. या मुलांना घेऊनच मला खेळ खेळायचा आहे. सर ती मुलं चोर आहेत सर. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे सर. ते चोरीच करणार.
काय सर तुम्ही याला फ्लॉप गेम म्हणताय? हा तर खूप चांगला गेम आहे. चांगलं प्लॅनिंगने खेळूया. जे काही शाळेत शिकवतील ते नीट लक्ष देऊन शिकायचं आणि रात्री आल्यावर मला शिकवायचं. समजलं का माझ्या बाळाला? माझी शवी आता शाळेत जातेय. ए ऐक, हो भाऊ. माझी मुलगी शाळेत चाललीये आणि पप्पा तिला सोडायला चाललेत. एक मिनिट थांब रे. हा बोल रवी. भाऊ कुठे आहात भाऊ? काय झालं? मुलीला शाळेत सोडायला चाललोय. भाऊ महत्वाचं बोलायचंय. काय महत्वाचं बोलायचं होतं? भाऊ राजलक्ष्मीला पाहिलंय. कोण राजलक्ष्मी? मोदीपूरची राजलक्ष्मी, ते मंदिराच्या जागेविषयी. आता आठवलं ना भाऊ? हा हा आठवलं. ती इथेच राहते स्टेशनच्या बाजूला. आता कुठे आहे ती? आता ती घरातच आहे आणि मी तिच्या घराच्या बाजूलाच उभा आहे. ए पोरीला शाळेत सोडल्यानंतर मी तिकडे येतो. भाऊ ती जागा 10 करोडची आहे. जर तुम्ही 10 मिनिटासाठी आलेत ना, आपण तिला धमकावून सही करायला लावू. बाकी सगळ्यांकडून घेतलं. ठीक आहे. लवकर या भाऊ, मी वाट बघतोय. ठीक आहे मी येतो. माझी बाळ आज आईसोबत शाळेत जाईल. ए सांभाळून जा, समजलं ना? संध्याकाळी भेटू. ठीक आहे. तू इथेच थांब. तुम्ही चला माझ्यासोबत. ठीक आहे. तुम्ही निघा. पाटील सर. याला आत घेऊन जा. चल. पाहिलं ना किती नशीबवान आहे मी. प्रत्येक वेळी लक्ष्मी मला शोधत येते. काय मस्त नशीब आहे. हो भाई. याच कामासाठी मागच्या वेळी मदुराईला गेलेलो आणि बघ आज तीच स्वतः इथे आली आहे. हो भाऊ हो. अरे मोठी रक्कम आहे यार. रवी जे काही करतो ना ते बरोबर करतो. जबरदस्त आहे तो. अरे हे काय? कशी गाडी चालवतात ही मुलं? मॅडम जग खूप वाईट आहे बघा. आजकालची मुलं खूपच रफ बाईक चालवतात. त्यांच्यासमोर कुणी आलं ना तर चक्क उडवतात त्यांना. स्टेशन रोड हाच आहे ना? हो भाऊ, नक्की ना? स्टेशन रोड हाच आहे. इथेच तर यायला सांगितलं होतं. फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. तू तुझ्या फोन लाव. हो. इथूनच फोन केलेला आणि मला यायला सांगितलेलं. आता तो दिसत नाहीये. याने पण स्विच ऑफच येतोय भाऊ. स्विच ऑफ. आताच तर तो माझ्याशी बोलला होता. आपल्याला कोणी ट्रॅप तर करत होऊ नाही शकतं ना? भाऊ. इथे थांबणं बरोबर नाहीये. चला 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 निघा निघा. चला ठीक आहे भाऊ. चला निघूया. चला. ए थांब रे. काय झालं? बाळाला शाळेत सोडलं? शवीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय झालं? ऍक्सिडेंट झाला. काय ऍक्सिडेंट? हो. माझी पोरगी ठीक तर आहे ना? बोल. आणि तू मला काहीच नाही झालंय. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? लवकर सांग. कावेरी हॉस्पिटल. ठीक आहे मी येतोय येतोय येतोय. ए लवकर चल चल चल. ए लवकर चल. चल लवकर. लवकर या. कावेरी हॉस्पिटल. चल चल चल.
योग्य वेळेवर तुम्ही हिला हॉस्पिटलमध्ये ए घेऊन आलात. मी आलो. डॉक्टर माझी मुलगी कशी आहे? ती बरी तर आहे काळजी करू ना? नका. बोला ना डॉक्टर. काय आहे की ऍक्सिडेंटमध्ये तिला खूप लागलंय, पण सर्जरी केल्यावर ती बरी होईल. तुम्ही घाबरू नका, संयम ठेवा. माझ्या मुलीला वाचवा डॉक्टर. मी सांगितलं ना, काळजी करू नका. तुम्ही निवांत राहा. फक्त पैसे भरावे लागतील. पैसे? ए जाऊन पैसे घेऊन याचा. डॉक्टर तुम्ही पैशांची काळजी करू नका, फक्त माझ्या मुलीला वाचवा. मी म्हणालो ना ती वाचेल. तुम्ही लगेच पैसे भरा. मी जाऊन ऑपरेशनची तयारी करतो. डॉक्टर तुम्ही माझ्या मुलीला वाचवाल म्हटलं ना, ना? काळजी मी माझ्या करू मुलीला नका बघू तुम्ही. शकतो का? हो, बघू शकता, पण आतून नाही, बाहेरून. डॉक्टर आमच्या सोबत जरा कॉपरेट ठीक आहे डॉक्टर. माझ्यावर विश्वास हो, ठेवा. ठीक आहे. सगळं ठीक नीट आहे. होईल. येतो मी. Thanks. चला. ए हे सगळं काय झालं? काय झालं होतं? आपल्या गाडीसमोर 2 बाईकवाले वारंवार मध्ये येत होते. कधी ओव्हरटेक करत होते, कधी समोर येत होते. त्यांनीच येऊन ठोकलं. कोणी आपला शत्रू तर नव्हता ना? असं वाटत तर नव्हतं. गणेश कंट्रोल नाही करू शकला गाडीला. मी बघून घेईन मी. आपल्या मुलीला काही होणार तर ए नाही ना? मी आहे ना, मी सांभाळून घेईन. सर, चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात ही 2 मुलं महत्त्वाचे आरोपी आहेत, मोहन आणि बेलू. हे दोघेही चेस करून चेन खेचून शेठजवळ देतात. या 6 महिन्यांच्या आतच शेठने यांच्याकडून जवळजवळ 50 लाखांचा माल घेतलाय. आणि या तिघांबद्दल सगळी डिटेल्स त्या ड्रायव्हरला चांगली माहिती. फक्त यांच्याबद्दलच नाही, तर नॉर्थमधून जे बोलावून आणले जातात त्यांच्या डिटेल्स सुद्धा याला माहिती आहेत. हा माणूस सगळ्या शहरात कुठे काय होतं याचे सगळे डिटेल्स याच्याकडे आहेत. तर मग ठीक आहे, ऍक्शन तर घ्यावीच लागेल. येस सर. थँक्यू सर. पाटील, यस सर. या सगळ्यांना आपल्या कस्टडीमध्ये घ्या. ओके सर. टेक दॅम. ए चाल रे. तुमच्या सस्पेन्शन बद्दल आय विल टेक केअर. गुड लक. थँक्यू सर. आय नेव्हर एक्सपेक्टेड दिस. येस डॉक्टर, हा तर चमत्कार झाला. शी इज लकी. हा. हे मुलीचे पालक आहेत. हे वडील, हॅलो. ही आई. हॅलो. एव्हरीथिंग इज फाईन. शी इज ऑल राईट. डोंट वरी. टेक केअर. थँक्यू डॉक्टर. बाय. थँक्यू डॉक्टर. गुड. कॉंग्रेट्स. ऑपरेशन इज सक्सेसफुल. थँक्यू डॉक्टर. शी इज फाईन. त्याची मुलगी मेली असं डिक्लेअर करा. व्हॉट? हे तुम्ही काय बोलताय? मेलेल्या मुलाचं 1 महिन्याआधी काय काय करतात ही सगळी प्रोसिजर करून तुम्ही डिक्लेअर तर करा. का सर? गरजेचं आहे म्हणून बोलतोय. थँक्यू डॉक्टर. आय विल डू इट.
ऐका ना, हा आपल्या मुलीच्या रूम मध्ये डॉक्टर सारखे का जात आहेत? माझी मुलगी बरी तर आहे ना? सॉरी सर, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला तरी ते मुलीला वाचवू शकले नाही सर. यासाठी मी माफी मागतोय. ए सर, सर, काय बोलतोस तू? सर सर काम डाऊन. नाही, माझी मुलगी माझ्या अरे मुलीला आत्ताच तर बोलले होते आणा. ना किती बरी आहे, तर इतक्या लवकर कशी काय मारू शकते? सगळं खोटं आहे, सगळं तोडून फोडून माझी टाका. मुलगी पाहिजे, माझी मुलगी. मला माझी मुलगी हवी आहे, माझी मुलगी. माझी मुलगी. सर 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 हॉस्पिटलमध्ये तोडफोड चालू आहे सर. तिथे काही गुंड सामानाची तोडफोड करतायत सर. अजून थोडा वेळ थांबा. सर पण तूच मारलंस ना माझ्या मुलीला, तूच मारलंस. प्लीज, माझ्या प्लीज, माझं मुलीला बोलणं तूच ऐकून घ्या. मारलंस. का मी खूप मारलं प्रयत्न माझ्या केले. मुलीला? बोल. मी खूप प्रयत्न केले तिला वाचवण्याचे. का नाही वाचवलं तुम्ही ऐका तिला? माझं. का अरे नाही आम्ही खूप वाचवलं प्रयत्न तिला? केले आमच्याकडून. का मारलं हे बघा, माझ्या मला खूप मुलीला? दुःख झालं या गोष्टीचं, पण तुम्ही असं करू नका. तू का नाही हॅलो, वाचवलं प्लीज जरा तिला? धीर धरा तुम्ही. मी काय म्हणतो ते समजण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मी तिला वाचव. वाचवू शकलो नाही त्याचं ए, मला दुःख आहे. जो डॉक्टर माझ्या मुलीला नाही वाचवू शकला तो जिवंत नाही राहू शकत. अहो, आपली मुलगी जिवंत आहे. माझी मुलगी माझं शवी, बाळ. माझी सोनू, माझी मुलगी, माझी मुलगी. ठीक आहेस तू ना? बरी आहेस ना? तुला काही झालं नाही ना? देवाचे खूप खूप आभार. हा आता आपण नेहमी एकत्र राहू. मी तुला काहीच नाही होऊ देणार. काय रे, खूप आनंद होतोय तुला? तुझी मुलगी जिवंत आहे की मेली हे न बघताच तू इतका धुमाकूळ घातलास. 1 तास, फक्त 1च तास तू काय काय करत होतास? 5 वर्षांअगोदर इथेच एक्सपायरी औषधं देऊन 10-15 मुलं मेली होती. लक्षात आहे का तुझ्या? आठवतंय का तुला? त्यात माझी पण एक मुलगी होती. तुझी मुलगी वेगळी आणि दुसऱ्यांच्या मुली वेगळ्या का? 50 आणि 100 रुपयांची डाळ घेऊन हजारो टन साठा करून ठेवता. मग गरीब मुलं बिचारी काय खाणार? तू आणि तुझी मुलगी चांगल्या डाळीमध्ये तूप घालून खाणार का? तुझ्या शरीरात धावतं ते रक्त आणि आमच्या शरीरात चिखल वाहतो का? ए, बिहारहून अनोळखी माणसं इथे आणून चोऱ्या करून घेतोस. तुला काय वाटलं तुला पकडू शकणार नाही? स्वतःला हुशार समजतोस का? तुला काय वाटतं तुलाच अक्कल आहे का फक्त? खराब कामं करतो आणि लोकांसमोर चांगला बनतो. एखाद्या गरीब घरामध्ये मुलगी जन्माला येते आणि ती मुलगी तरुण होते, तर तिचं लग्न करण्यासाठी तिचे आई वडील 5 तोळे 10 तोळे सोनं जमा करण्यासाठी एवढी मेहनत करतात आणि तिच्यासाठी सोनं बनवतात. तीच मुलगी जेव्हा बाहेर सोनं घालून जाते तेव्हा तिला लुटून पळून जाता तुम्ही. हेच राहिलं का आयुष्यात? थू. बिचारा बाप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी किती प्रयत्न करतो, कारण सगळ्या ठिकाणी तुझीच माणसं असतात. घाण आहेस तू आणि सगळ्या ठिकाणी घाणच पसरवणार आहेस तू. पैसे साठवून कोणी शेती करण्याचा विचार करतात तर तिकडे पण जाऊन तू 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 4 वेळा नाही, तर अशा किती जागेंवर जाऊन तू 4 वेळा पेपर्स बनवून विकतोस. दुसऱ्यांच्या पोटावर लाथ मारून जगायला तुला लाज नाही वाटत? ए, तुला मी कधीच संपवलं असतं, पण फक्त तुलाच नाही, तुझ्या सगळ्या माणसांना पण मुळापासून काढायचं होतं. म्हणून इतके दिवस मी वाट पाहत होतो. माझ्या मुलीच्या मृत्यूचा आणि या हॉस्पिटलमध्ये मरणाऱ्या सगळ्या मुलांचा गुन्हेगार फक्त तूच आहेस. तुझी पण एकच मुलगी आहे. तिच्यावर इतकं प्रेम करतोस हे माहीत झाल्यावर तुझ्या मुलीला पुढे करून मी हा प्लॅन तुझ्या विरोधात उभा केला.
आता कळलं? आता तर तू कुठूनही वाचू शकत नाहीस. पाटील, सर. हे अमरीश, तुझं डोकं इतकं चालतं तर विचार कर पोलिसांचं डोकं किती चालत असेल. बघितलंस ना तू तू तुझ्याच जाळ्यात अडकलास. आता चल तुझ्या सासूरवाडी जेलमध्ये चल. अरे बघतोस काय, चाल.